नमस्कार मित्र हो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 वेगवेगळे पैलू, 25 वेगवेगळे आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेत प्रत्येकी 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशाबद्दल जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी तुमच्या समोर सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. या एपिसोडमध्ये म्हणजे एपिसोड क्रमांक 26 मध्ये मी या निमित्तानं पुन्हा एकदा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जो वाद झाला त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे, त्याबद्दल मी बोलणार आहे. की मागच्या एपिसोडमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं परंतु न दिलेलं भाषण जे पुस्तक रूपाने छापलं, ज्याचं शीर्षक होतं जाती निर्मूलन. डॉक्टर आंबेडकरांचं जाती निर्मूलन ॲनाहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक 1936 साली प्रसिद्ध झालं. त्यानंतर लगेचच महात्मा गांधींनी त्यावर आपली प्रतिक्रिया डॉक्टर आंबेडकरांचे आरोपपत्र हरिजन 18 जुलै 1936 आणि वर्ण विरुद्ध जात हरिजन 15 ऑगस्ट 1936 या त्यांच्या 2 लेखांच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. हरिजन हे त्यांनी चालवलेलं साप्ताहिक होतं, त्यांचं मुखपत्र होतं, त्यामध्ये ही दोन्ही प्रसिद्ध झाली. डॉक्टर आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं लोकशाहीचे पुरस्कर्ते, त्यांनी आपल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढताना महात्मा गांधींचे 2 टीकात्मक लेख आणि त्यावर त्यांचं उत्तर याचा समावेश करून त्यांनी समृद्ध अशी दुसरी आवृत्ती तयार केली. माझ्या भाषणाचे त्यांनी केलेले परीक्षण पाहता जातीभेदासंबंधी माझ्या भाषणात मी जे विचार मांडले त्यांच्याशी महात्माजींचा पूर्णपणे मतभेद आहे हे स्पष्ट दिसते. माझा प्रतिस्पर्धी एखादा नीच किंवा अप्रसिद्ध माणूस असता तर मी त्याचा पाठपुरावाही केला नसता, परंतु माझा प्रतिस्पर्धी स्वतःच एक महात्मा असल्यामुळे त्यांनी जे विचार मांडले त्याची विरोधी बाजू मांडण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे असे मला वाटते. कोणी इतरांनी नव्हे पण एका महात्म्याने माझ्यावर प्रसिद्धीच्या अभिलाषेचा आरोप करावा हे पाहून मला आश्चर्य वाटलं, हे मी कबूल करतो. लोकांना माझा विसर पडू नये म्हणून मी न केलेले भाषण छापून प्रसिद्ध केले असा त्यांचा माझ्यावर आरोप आहे. महात्माजी काहीही म्हणत, परंतु हिंदूंना आत्मपरीक्षण करण्यास उत्तेजन मिळावं हाच ते भाषण छापण्यामागे माझा हेतू होता. स्वतःच्या प्रसिद्धीची उत्कंठा मी कधीच बाळगली नाही. तथापि मी असंही म्हणू शकतो की जेवढ्या प्रसिद्धीची मला इच्छा आहे किंवा आवश्यकता आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रसिद्धी मला मिळालेली आहे. तरी सुद्धा घटकाभर असे समजा की माझे भाषण मी प्रसिद्धीच्या अभिलाषेने प्रसिद्ध केलं असेल तर माझ्यावर दगड कोणी फेकावे? काचेच्या महालात राहणाऱ्या महात्माजींसारख्या लोकांनी तर नक्कीच नव्हे. हेतू वगळता मी माझ्या भाषणात जे मुद्दे उपस्थित केले त्यासंबंधी महात्माजींना नेमकं काय म्हणायचं आहे, माझं भाषण जो कोणी वाचील त्याला स्पष्टपणे दिसून येईल की जे प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत त्यांना महात्माजींनी स्पर्श सुद्धा केलेला नाही आणि जे प्रश्न त्यांनी माझे आरोपपत्र म्हणून आनंदाने उपस्थित केलेले आहेत ते वस्तुतः माझ्या भाषणातून निर्माणच होत नाहीत. ही गोष्ट सर्वात प्रथम
लक्षात घेण्यासारखी बाब आहे. ज्या मुख्य गोष्टी मी माझ्या भाषणात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्या थोडक्यात अशा आहेत. इथे डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या पुस्तकाचं किंवा भाषणाचं सार 6 मुद्द्यांमध्ये मांडलं आणि त्यानंतर ते म्हणतात, यावरून महात्माजींनी उपस्थित केलेले प्रश्न या मुद्द्यांपेक्षा पूर्णतः वेगळे असून माझ्या भाषणातला प्रमुख युक्तिवाद त्यांना गवसलाच नाही हे दिसून येईल. आता महात्मा गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा मी परामर्श घेतो. महात्माजींचा पहिला आक्षेप असा की मी पुराव्यादाखल जे श्लोक घेतले आहेत ते अस्सल नाहीत. या विषयावरील मी अधिकारी व्यक्ती नाही हे मी मान्य करतो, परंतु मी हे स्पष्ट करू इच्छितो की जे श्लोक मी पुराव्यादाखल घेतले आहेत ते सर्व बाळ गंगाधर टिळक यांच्या लेखनातून घेतलेले आहेत आणि ते संस्कृत भाषेचे व हिंदू धर्मशास्त्राचे एक सर्वमान्य अधिकारी व्यक्ती होते. त्यांचा दुसरा आक्षेप असा आहे की या शास्त्राचा अर्थ विद्वानांनी लावू नये तर संतांनी लावावा आणि संतांच्या भाष्याप्रमाणे पाहिलं तर शास्त्रात जातीला किंवा अस्पृश्यतेला मुळीच थारा नाही. पहिल्या आक्षेपाविषयी मी महात्माजींना विचारू इच्छितो की हे श्लोक मागावून घुसडून दिले आहेत असे सिद्ध केल्याने किंवा संतांनी त्याचा वेगळा अर्थ लावला तरी कोणाचा फायदा होणार आहे? सर्वसामान्य लोक अस्सल श्लोकात आणि मागावून घुसडून दिलेल्या श्लोकात कसलाही भेद मानत नाहीत. इतकंच नव्हे तर शास्त्रवचन काय आहे हे न समजण्या इतके ते अक्षरशत्रू आहेत. त्यांना जे सांगण्यात आलं त्यावर त्यांचा विश्वास बसला आहे आणि त्यांना जे काय सांगण्यात आलं ते हेच की जातीभेद आणि अस्पृश्यता पाळण्याची शास्त्रांची आज्ञा आहे. आता साधू संतांचा मुद्दा घ्या. साधू संतांची शिकवण केवळ विद्वानांच्या शिकवणीपेक्षा कितीही भिन्न आणि उत्कर्षकारी असली तरी सुद्धा शोकजनक रीतीने ती अपयशी ठरलेली आहे हे कोणालाही मान्य करता येईल. 2 कारणासाठी ही शिकवण निष्फळ ठरली. पहिलं म्हणजे कोणत्याही संताने जाती पद्धतीवर हल्ला कधीही केला नाही. त्याउलट ते जातीभेदावर पूर्णपणे विश्वास ठेवणारे होते. त्यांच्यापैकी बहुतेक संत ज्या जातीचे होते त्याच जातीत जगले आणि मेले. माझ्या माहितीनुसार संतांनी जातीभेदाच्या व अस्पृश्यतेच्या विरुद्ध कधीही युद्ध पुकारलं नाही. माणसात चाललेल्या भांडणाशी त्यांचा कसलाही संबंध नव्हता, तर माणूस आणि देव यांच्याशी असलेल्या नात्याशीच त्यांचं कार्य संबंधित होतं. सर्व माणसं समान असतात असा उपदेश त्यांनी कधीही केलेला नाहीये. तर देवाच्या दृष्टीने सर्व माणसे समान आहेत असाच उपदेश त्यांनी केला. हा उपदेश अत्यंत भिन्न असून अत्यंत निरुपद्रवी होता. कारण असा उपदेश करणं कठीण नव्हतं आणि त्यावर विश्वास ठेवण्यात कसलाही धोका नव्हता. संतांचं कार्य निष्फळ ठरलं याचं दुसरं कारण म्हणजे सर्वसामान्य लोकांना अशी शिकवण देण्यात आली की संतांनी जाती नियमाचं उल्लंघन केलं तरी सामान्य लोकांनी मात्र तसं करू नये. महात्माजींचा तिसरा आक्षेप असा की ज्या धर्माला चैतन्य, ज्ञानदेव, तुकाराम, तिरुवल्लुवर, रामकृष्ण परमहंस इत्यादी संत मानतात तो धर्म मी दाखवल्याप्रमाणे सद्गुण शून्य असूच शकत नाही आणि कोणत्याही धर्माची समीक्षा त्यातल्या सर्वात टाकाऊ नमुन्याच्या उदाहरणावरून करायचे नसून जे लोक धर्म घडवतात अशा श्रेष्ठ लोकांच्या नमुन्यांवरून त्यांचे परीक्षण करायचे असते. या विधानातील प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, परंतु त्यामुळे महात्माजींना काय सिद्ध करायचं आहे हेच मला कळत नाही.
वाईटांची संख्या इतकी मोठी आणि चांगल्यांची संख्या केवळ बोटावर मोजण्या इतकी कमी, काय म्हणून? मला वाटतं या प्रश्नाची दोन संभवनीय उत्तरे असू शकतात. पहिलं उत्तर म्हणजे हे नीच लोक त्यांच्यातील काही मूलभूत दुष्टपणामुळे नीती शिक्षणास अपात्र आहेत आणि म्हणूनच अत्यंत धार्मिक आदर्शांपासून इतके दूर आहेत की तिथपर्यंत पोहोचणं त्यांच्यासाठी अशक्यप्राय झालेलं आहे. दुसरं उत्तर असं असू शकतं की धार्मिक आदर्श पूर्णपणे चुकीचा आदर्श असून त्याने अनेकांच्या जीवनाला अनितीचं वळण लावलेलं आहे आणि जे श्रेष्ठ लोक आहेत ते वाईट आदर्श असूनही त्यांच्या अंगभूत चांगुलपणामुळे श्रेष्ठतेच्या पदाला पोचलेले आहेत. या दोन स्पष्टीकरणांपैकी पहिलं स्पष्टीकरण ग्राह्य धरण्यास मी मुळीच तयार नाही आणि माझी खात्री आहे की महात्माजी सुद्धा त्याचा आग्रह धरणार नाहीत. माझ्या मते केवळ दुसरं मतच युक्तिसंगत व तर्कशुद्ध आहे. वाईट इतके जास्त आणि चांगले इतके कमी का, याचं तिसरंच एखादं उत्तर महात्माजी कदाचित सुचवतील तरच त्यांची यातून सुटका होईल. ज्या अर्थी केवळ दुसरे स्पष्टीकरणच स्वीकारण्याजोगे आहे, त्या अर्थी कोणत्याही धर्माचे परीक्षण त्यातील श्रेष्ठ नमुन्याच्या आधारे करावे हा महात्माजींचा युक्तिवाद आपणाला कोणतेही मार्गदर्शन करू शकत नाही हे उघड आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण चुकीच्या आदर्शाची पूजा करणाऱ्या बहुसंख्य लोकांची कीव करण्या वाचून गत्यंतर उरत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की कोणताही हिंदू आपल्या जाती वेगळ्या माणसाशी जणू काही तो शत्रू पक्षाचा माणूस असल्याच्या समजुतीनं व्यवहार करत असतो. वस्तुतः त्याचा इतरे जनांशी असलेला संबंधच मुळी चुकीच्या पायावर आधारलेला आहे. माझ्या युक्तिवादाचं महात्माजी खंडन करण्याचा प्रयत्न करतील अशी माझी अपेक्षा होती, परंतु तसे करण्याऐवजी त्यांनी आपल्या चातुर्वर्ण्यावरच्या विश्वासाचं पुन्हा पुन्हा कथन केलेलं आहे. त्यांचा चातुर्वर्ण्यावर विश्वास का आहे हे मात्र त्यांनी उघड करून सांगितलेलं नाही. महात्माजी ज्या गोष्टीचा उपदेश करतात तिचं ते स्वतः तरी पालन करतात का? महात्माजी हे जन्मानुसार बनिया आहेत. त्यांचे पूर्वज आपला वैश्याचा व्यापार उद्योग सोडून राजाचे दिवाण बनले. वस्तुतः हा धंदा ब्राह्मणांचा होता. त्यांच्या स्वतःच्या जीवनात ज्यावेळी धंद्याची निवड करण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी तराजूऐवजी बॅरिस्टरीचा उद्योग निवडला. कायद्याचा त्याग केल्यानंतर ते अर्धे संत आणि अर्धे राजकारणी नेते बनले. त्यांच्या वाडवडिलांचा व्यवसाय म्हणजे वाणिज्य, पण त्याला त्यांनी स्पर्श सुद्धा केलेला नाही. त्यांचा सर्वात लहान मुलगा एका मोठ्या वर्तमानपत्रासाठी तो नोकरी करत आहे. त्यांनी आपल्या या सुपुत्राला परंपरागत व्यवसाय न केल्याबद्दल कधीही दोष दिल्याचं मला तरी निदान माहिती नाही. निकृष्ट नमुन्यावरून एखाद्या आदर्शाचे परीक्षण करणे हे निश्चितच चुकीचे व अनुदार होण्याचा संभव असतो आणि म्हणूनच महात्माजींच्या उदाहरणापेक्षा निश्चितच उत्कृष्ट उदाहरण दुसरे नाही. आणि जर ते सुद्धा आपल्या आदर्शाचं पालन करण्यात अयशस्वी होत असतील तर त्यांचा आदर्श निश्चितच असंभवनीय व मानवाच्या मूल प्रवृत्तीच्या पूर्णपणे विरुद्ध असा आदर्श असला पाहिजे. पूर्वजांचा उद्योग वंशजांना बंधनकारक किती काळानंतर होऊ शकतो? एखाद्याच्या अंगभूत पात्रतेला पेलणारा नसला तरी त्या माणसाने परंपरागत धंदाच करावा काय? त्या धंद्यापासून काहीच प्राप्ती होत नसली तरी तोच धंदा करावा काय? आपल्या पूर्वजांचा धंदा अनितिमय आहे हे लक्षात आल्यानंतरही माणसाने तोच धंदा करावा काय? जर प्रत्येकाने आपापला वंश परंपरागत उद्योग करावा तर त्याचा अर्थ असा होतो
की एखाद्या पुरुषाचा आजा भडवेगिरी करत असेल तर त्याने देखील तेच केलं पाहिजे. एखाद्या स्त्रीची आजी वेश्या व्यवसाय करत असेल तर तिने देखील तोच धंदा केला पाहिजे, तोच करावा. महात्माजी आपल्या मतांच्या या तर्कसंगत परिणामांचा स्वीकार करायला तयार आहेत का? माझ्या मते त्यांचा आपापल्या बापजाद्यांचा उद्योग करण्याचा आदर्श केवळ असंभवनीय आणि अव्यवहार्य नव्हे तर नैतिकदृष्ट्या सुद्धा असमर्थनीय असा आदर्श आहे. प्रत्येकाने आपापल्या वंश परंपरागत धंद्यालाच चिकटून राहावे या मताला महात्माजी का उचलून धरत असावेत याची कारणं त्यांनी कुठेही दिलेली नाहीत. जरी त्यांनी मान्य करण्याची काळजी घेतली नाही तरी त्याची काहीतरी निश्चित कारणे असली पाहिजेत. काही वर्षांपूर्वी आपल्या यंग इंडिया या साप्ताहिकामध्ये जातीभेद विरुद्ध वर्गभेद या लेखात त्यांनी असा युक्तिवाद केलेला आहे की वर्गभेदापेक्षा जातीभेद अधिक चांगला आहे. आणि त्याचे कारण त्यांनी असे दिलेले आहे की जातीवादामुळे सामाजिक स्थिरतेचा सर्वाधिक संभव असतो. समाज स्थैर्यासाठी केलेली ती एक तडजोड आहे. प्रत्येक स्त्री पुरुषाने आपापल्या बाप जाद्यांचा धंदा करावा या सिद्धांताला चिकटून राहण्याचं जर हेच कारण असेल तर महात्माजी एका चुकीच्या सामाजिक सिद्धांताला चिकटून आहेत. परंतु जेव्हा बदल आवश्यक असेल अशा परिस्थितीतही बदल करण्याची परवानगी नाकारणारे स्थैर्य नको असते. दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही केवळ तडजोडीसाठी तडजोड नको असते. तडजोड हवी परंतु सामाजिक न्यायाचा बळी देऊन नव्हे. जातीच्या पायावर उभारलेला सामाजिक संबंध म्हणजे ज्याने त्याने आपापल्या बापजाद्यांचा उद्योग करावा ही एक अत्यंत निकृष्ट दर्जाची तडजोड आहे. कारण ती सामाजिक तडजोडीच्या दोन्ही मार्गांचा म्हणजे गतिमानता आणि सामाजिक समता या दोन्ही तत्वांचा ती अधिक्षेपच करते. काही लोक कदाचित असं समजतील की महात्माजींनी पुष्कळच प्रगती केलेली आहे कारण आता त्यांचा जातीभेदावर विश्वास नाही तर फक्त वर्णावर आहे. त्यांनी आपल्या या विसंगत आणि दांभिक विचारांचं स्वतःच खंडन केलं. जातीभेद हे आध्यात्मिक व राष्ट्रीय विकासाला हानिकारक आहेत हे मत त्यांनी स्वीकारले ही मोठी चांगली गोष्ट आहे. त्यांच्या मुलाचा आंतरजातीय विवाह म्हणजे कदाचित या मतवर्तनाचाच परिणाम असू शकतो. तर मग महात्माजींनी खरंच काही प्रगती केलेली आहे का? ज्या वर्णव्यवस्थेचा महात्माजी पुरस्कार करतात त्याचं स्वरूप कोणतं आहे? स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचे आर्य समाजी अनुयायी ज्याप्रमाणे प्रचार करतात तशीच गांधीजींची कल्पना आहे का? वेदातील वर्णाची कल्पना मनुष्याच्या स्वाभाविक कलाप्रमाणे त्याने व्यवसाय स्वीकारावा अशी आहे. परंतु महात्माजींना अभिप्रेत असलेली वर्णव्यवस्था माणसाच्या स्वाभाविक वृत्तीचा कुठलाही विचार न करता आपल्या बापजादाचा धंदा करावा असे सांगते. जातीभेद व महात्माजी मानतात तो वर्णभेद यात फरक कोणता? मला तर काहीच फरक दिसत नाही. महात्माजींची वर्णाची व्याख्या पाहता त्यावरून ते केवळ जातीभेदाचे दुसरे नाव ठरते. कारण दोहोंमध्ये एकच तत्व आहे ते म्हणजे आपला वंश परंपरागत उद्योग करणे. पुढे पाऊल टाकण्याच्या ऐवजी महात्माजी मागे चाललेले आहेत. वैदिक वर्ण कल्पनेची अशी व्याख्या करून महात्माजींनी एका उच्च तत्वाला निश्चितच हास्यास्पद करून टाकलेले आहेत. वर्ण आणि जातीभेद या पूर्णतः दोन भिन्न कल्पना आहेत. वर्ण सिद्धांत प्रत्येकाच्या गुणाप्रमाणे त्याला सामाजिक दर्जा मिळाला पाहिजे या पायावर उभारलेला आहे. तर त्याउलट जन्मानुसार त्याला दर्जा प्राप्त व्हावा या मतावर जातीभेद आधारलेला आहे. म्हणजे खडू आणि लोणी यांच्यामध्ये जितका भेद आहे तितकाच भेद या दोन्ही गोष्टींमध्ये आहे.
वस्तुतः या दोन परस्पर विरोधी गोष्टी होत्या. आपापल्या श्रद्धेप्रमाणे जर प्रत्येकाने आपला वंश परंपरागत उद्योग करावा असे जर महात्माजी मानत असतील तर निश्चितच ते जातीभेदाचं समर्थन करीत आहेत. त्याला वर्ण व्यवस्था संबोधून ते केवळ परिभाषेची गल्लत करीत आहेत. इतकेच नव्हे तर आधीच्या गोंधळात भर टाकीत आहेत. जर जातीभेद आणि वर्णभेद या दोन गोष्टी एकच आहेत व वर्ण जर हिंदू धर्मशास्त्राचं अविभाज्य अंग आहे, जर जो माणूस जातीभेद अर्थात अविभेज्य वर्ण मानित नाही तो स्वतःला हिंदू कसा म्हणू शकतो हेच मला समजत नाही. ही धरसोडीची भाषा कशासाठी? महात्माजी असं कुंपण का घालतात? सत्याचा अर्थ आकलन करण्यामध्ये हा संत अयशस्वी ठरला की काय? की संताच्या मार्गामध्ये त्याच्यामधला राजकारणी येऊन उभा ठाकलेला आहे? महात्माजी अशा गोंधळामध्ये पडले याची दोन कारणे संभवनीय आहेत. पहिलं कारण म्हणजे त्यांचा स्वभाव. बहुधा प्रत्येक बाबतीत ते लहान मुलाप्रमाणे साधीभोळी वृत्ती धारण करतात आणि लहान मुलाप्रमाणेच आत्मवंचना करून घेण्याची पाळी आणतात. गोंधळाचं दुसरं कारण म्हणजे महात्माजी एकाच वेळी दोन भूमिका करू इच्छितात. त्या म्हणजे एक महात्माची आणि दुसरी राजकारणी नेत्याची. या भूमिका करण्यात ते यशस्वी होत की न होत, परंतु त्यांनी निश्चितच राजकारणाचे व्यापारीकरण करून टाकले आहे. राजकारणी व्यक्तीला माहीत असतेच की त्याने पूर्ण सत्य कधीही सांगू नये, कारण समाजाला पूर्ण सत्य सहन करण्याची शक्ती नसते आणि म्हणूनच पूर्ण सत्य जर तो सांगत असेल तर ते त्यांच्या राजकारणाला घातक ठरते. महात्माजी नेहमीच जातीचं आणि वर्णाचं समर्थन करतात. याचं कारण त्यांना अशी भीती वाटते की त्यांनी जर जातीभेद आणि वर्णाला विरोध केला तर त्यांचे राजकारणातील स्थान नष्ट होईल. त्यांच्या गोंधळाची काही कारणं असोत, परंतु महात्माजींना कोणीतरी हे सांगायलाच हवं की ते स्वतःला तर फसवत आहेतच, पण वर्णाच्या मिशाने जातीभेदाचं समर्थन करून लोकांनाही फसवीत आहेत. शेवटी डॉक्टर आंबेडकर म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे पुन्हा, मला तर असं वाटतं की हिंदूंच्या जीर्ण सामाजिक प्रथेचं समर्थन करण्यासाठी महात्माजी आपल्या बुद्धीचा वापर करीत आहेत. तो त्यांनी आपल्या बुद्धीचा केलेला वेश्या व्यवसायच होय. ते जाती प्रथेचे एक फार मोठे समर्थक असून त्यामुळेच हिंदूंचे ते सर्वात मोठे शत्रू ठरतात. अनकोट. मित्रहो, या नव्यानेच झालेल्या महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकरांच्या वादाची परिणती इथे होते. यानंतरही तो वाद वेगवेगळ्या रूपात चालू राहिला, परंतु या वादाच्या निमित्तानं गेल्या 3 एपिसोड्समध्ये आपण या नव्या वादाची जी मुळं पाहिली, त्यातून आपल्या समाज जीवनामध्ये जी अनेक स्थित्यंतर घडत होती त्याचा एक अत्यंत चांगला प्रत्येकारी साक्षात्कार आपल्याला या द्वंद्व युद्धातून होतो असं मला वाटतं. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा आपण नीटपणे विचार केला पाहिजे, त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतरच आपण पुढे गेलं पाहिजे. मित्रहो, आपण हे सत्र इथेच थांबूया. परंतु जाण्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, जर ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा, तर ती शेअर करा, तर ती सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद. नमस्कार.